चिकी घ्या बाई, पोराला चिकी घ्या. रद्दी बाबा, चिकी आणू का बाई? चिकी तू नाही, रद्दीवाला. आलो आलो. जा बाबा, तुझी पहिले भावानी झाली. जा. आलो बाई साहेब. चिकी घ्या, चिकी. ठीक आहे रद्दी. एक जण आला होता मागायला, पण मी नाही दिली त्याला. का? दहाण्यानी मागत होता. बोलून चालून रद्दीच ती. व्यापार कसला करायचा मेला, पण योग्य ते बोललं पाहिजे ना माणसानं. खरे, धंदा त्यालाच म्हणायचा जो लेखीने केला जातो. दहाण्याला पण मिळते रद्दी, पण ती ही नव्हे. ही इंग्रजी पेपरची रद्दी आहे. 2 आणि चढ भाव आपण द्यायला पाहिजे. 200 होईल. कशावरून? हाताने कळतं की छटाक भर जास्तच होईल. ठीक आहे परत. असू दे असू दे. ते काय सोनं आहे रत्ती गुंज वापरायला? मला सोनच की, त्याशिवाय का दारूदार रद्दी घेतो. ठीक आहे, 1 रुपया आणि हे 8 आणे. अशीच मेहरबानी असू द्या गरीब. येतो. रद्दी पेपर. पाया पडतो मी, सोडा मला. सायकलची बाई मला जाऊ द्या. तुला एखाद्याला लाभ नाही वाटत? नाही नाही, मी चोर नाही हो. मी तुझ्या पाया पडतो. ते लोक ठेचतील मला. दुसऱ्याची सायकल उतरताना ती भीती नाही वाटली तुला? काय सांगू. अरे सोड सोड, मगाच्या दारात आहे माझी बायको. पश्चाता फुल तुला. सोड, सोडू नको त्याला. थोडा थोडा मला जाऊ दे. मला सापडला. थँक्स चौकीवर. अहो कशाला उगीच पोलीस ना चौकी. त्या 2 लाफे ठेवून जाऊ द्या. दर्शित बा, तू नको का त्या भानगडीत पडू. यांनी त्याला पकडलाय. साक्षीसाठी यायला नकोत का ते? चला. अहो सायकलवाले, जाऊ द्या ना याला. भले तुमची सायकल असती म्हणजे. चला हो, चल रे. मागे काय बघतो सोडून? साथीदार असेल चोराचा? अहो मी चोर नाही, अमृता ग्रस्त आहे मी. मला जरा माझं सामान घरी पोचून द्या. आलो आलो. बाय, कुठे आहेत तुझे बाबा? ते पहा. तो चोर? वा, माझे बाबा चोर नाही. बाबा, आई. ताई, ही घ्या तुमच्या बाबाची स्टँट. तुम्ही बरी आणलीत काका? शिजबा म्हातारा लागलाय जावयाचा गुण. जावयाचं गुण? आता उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नकोस. तुझा तो श्रीपत मास्तर नाही का, घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजी. बरं बरं जाऊ दे. आज तुझ्या शिजबाने एक चोर पकडलाय. चोर पकडला? होय, त्याला पोलिसात गुजरायला गेलाय. आता पंचनामा, जाब जबाब, 17 खेकटी निघतील तिकडे. पण फराळाला येतील ना घरी? येईल तर. अगं चोराला सरकार जेवू घालीन, चोर पकडणाऱ्याला कोण घालते? जावा जावा, फराळाचं करा. आम्ही बघतो काय भाकर तुकडा. संभा काका, संभा काका. काय? काड्याची पेटी द्या जरा तुमची. इथली कुठे सापडेलच. काळ्याची पेटी होय?
ठीक आहे. सरू, अगं सरूताई, चहा नको बाळ मला आज. मी जरा हातपाय धुवून घेतो. उत्कारी लाव पांडुरंगा पुढे. थोडं घ्या की. नको, वाचनाच नाही. आज एका गरीब माणसाला हकनात पोलिसच्या स्वाधीन केलं मी. चोर होता ना तो? चोराला गरीब म्हणता तुम्ही? अगं गरीबच कष्टाला कंटाळला की चोर होतो. छे छे, पक्के बदमाश असतात ते भुलते चोर. हा नव्हता. त्याची कळा सांगत होती. ती बसलेली गालफड, ही वर आलेली हाड, पोलिसांनी ससे होलपट केली त्याची. तेव्हा कणव आली त्याची मला. त्याची काय कणव करायची? अपराध्याला पकडून दिलं, नागरिकाचं कर्तव्य केलं तुम्ही. ते काही कळत नाही आपल्याला. देवाला डोळे. झालं ते झालं. संभाळ असेल नाही. मगाशी चालेल. संभा, अरे संभा, एकादशी तर येतोस का देवाचं नाव घ्यायला? चालू द्या तुमचं. तर मी प्रसाद तयार करतो. दाटे कंठ लागे डोळिया पाझरे, दाटे कंठ लागे डोळिया पाझरे, गुणाची अपार वृष्टी करी, गुणाची अपार वृष्टी करी, दाटे कंठ लागे डोळिया पाझरे. तुझ्या मोहे पडो मागील विसर, तुझ्या मोहे पडो, तुझ्या मोहे पडो, तुझ्या मोहे पडो मागील विसर, आलापे सुस्वर करीन कंठ, आलापे सुस्वर करीन कंठ, दाटे कंठ लागे डोळिया पाझरे. तेणे सुखे छंदे घेईन सोहळा, तेणे सुखे छंदे घेईन सोहळा, होऊन निराळा पापा पुण्या, होऊन निराळा पापा पुण्या, दाटे कंठ लागे डोळिया पाझरे.
म्हणे येथे पाहिजे सौरस, तुका म्हणे येथे, तुका म्हणे येथे, तुका म्हणे येथे पाहिजे सौरस, तुम्हा विण रस गोड नोहे, तुम्हा विण रस गोड नोहे. दाटे कंठ लागे डोळिया पाजरे, दाटे कंठ लागे डोळिया पाजरे. पांडुरंग 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 शिदबा, हे चालतं नव्हे एकादशीला? फराळाचं नको म्हणतात बाबा आज. होय का रे शिदबा? माझ्याकडे अन्नावर ध्यानच नाही आज. का? बरं नाही का? तसं नाही रे, तसं काही नाही. पण आज पोलीस चौकीवर त्या सायकल चोराचं तोंड बघायला पाहिजे होतं तू आज. त्याचा तो प्रेतासारखा चेहरा सारख्या डोळ्यापुढे येतोय माझ्या. तिच्या म्हणून खात नाहीस होय? चल चल. नको चल, नको रे. चल बैस बैस. तुमचं जेवण झालं संभा काका? मी जेवलो आपल्या घरी, पण तू वाढत असेल तर पुन्हा तयारी. खा खा, चार घास उचल. अरे खाकी मुकाट्यानं पुऱ्या करतो तो करतो आणि रडतो कशाला? आवाज नाही. मला काय शिक्षा व्हायची असेल ते होऊ द्या, पण काय माझ्या बायको बद्दल मला कळू द्या. ती गरवार होती, पुढचे दिवस केले होते, तिला उठवत सुद्धा नव्हतं. सांग्याला पैसे नव्हते माझ्याजवळ. ती तशीच धडपडत धडपडत हॉस्पिटल पर्यंत गेली. कसलं हॉस्पिटल? बाळणपणाचं. अरे मग आणखीन एक चोर पैदा झाला असेल. उपसता उपसता एखाद्या नर्सच्या हातातले अंगठी देखील मारले असेल त्याला. नाही नाही साहेब, कृपा करून फोन करून तिला हॉस्पिटलमध्ये घेतलं की नाही एवढा मला कळू द्या. हो, विचार करे शेलार, तुझं काय जातंय? तुझं कोण काहीतरी विचारतो. साहेब मी तुमच्या पाया पडतो, कृपा करून तुम्ही तरी फोन करून चौकशी करा. विचारतो. हा, कुठलं हॉस्पिटल म्हणालास? डॉक्टर रोहिणी घाटपांडे. डॉक्टर रोहिणी घाटपांडे. परमेश्वरा, काय कटकट आहे? हॅलो. यस सर. बेवारशी प्रेत कुठं? घाटपांड्याच्या दवाखान्याजवळ. आलो आलोच मी साहेब. काय झालं हवालदार साहेब? काय नाही. हवालदार साहेब काय झालं सांगायला? कोण एक बेवारशी बाई घाटपांड्याच्या दवाखान्याजवळ बाळांत होऊन घरून पडली. मुलंही खराब झालं. त्या दोघांना ताब्यात ठेव. विनायक शिवराम नावाचा कुणी समिती राहतो का?
घरात कोणी मोठं माणूस नाही का दुसरं? आई होती पण ती गेले बाळ आणायला बाळ नाही ना? आणि बाबा गेले पैसे आणायला. या मुलीच्या बापाला पकडलाय, त्याला कोणी जामीन द्यायला तयार आहे का? चला. चिक्कीवाला आला, चिक्कीवाला आला. चिक्की अण्णा, किती घालू रेवडी? घाल तुझ्या मनाला वाटेल तेवढी. 400. एवढं कशात गुतला अण्णा? कोड सोडत आहे. कोड? हा. कसलं कोड? अरे 30,000चं पहिलं बक्षीस मिळते हे भाऊसागराचं कोड सोडवलं होतं. सांगलीच्या एका आचार्याला मिळालं होतं. म्हटलं बघूया आपल्या नशिबात आहे का ते. म्हणजे लॉटरी घेतलं असतं म्हणा की. अरे लाटरीच नाही तर काय. अरे संभा, हा. तू खेड्यातला राहणार आहेस ना? हो. मग एवढा शब्द सांग ना. 3 अक्षरी शब्द आहे बघ. पहिला अक्षर आहे आ, हा. तिसरा आहे टी, आणि शब्दाचा अर्थ दिलाय खेड्यातले शेतकरी जवान हिच्यावर आपला सकाळचा खुराक भासतात. कशावर भासतात? उभे 2 शब्द जमलेत बरोबर. आड. हा. आता हा आण टी म्हटलं काय खेड्यातलं? डोक्याचं काम आहे बघ. हो. तर मग हा खेड्यातला शब्द सांग ना. शब्द होय. हा. काय अण्णा, किती शेर घालू रद्दी? अरे शिपा, रद्दी घाल खरं, पण मला आधी हे सांग, खेड्यातले जवान सकाळी खुराक कशावर भासतात? अरे दगडाचा खुराक. हुरडा भाजून खाता झाला आगतीवर. अरे आगती. आगती. आगती आगती. आगती. ही 2 शेर घालतो बघ. ए पै जरा. हे संभा, हा. अरे तिघांच्या नावावर 3 निंद्राळी चौकून भरून पाठवू. हो. अरे 30,000चं पहिलं बक्षीस मिळतंय. बघूया तर खरं दैवाचा फासा कुणाच्या नावावर पडतोय. हो, बघूया बघूया. अरे दैव उघडायचंच असेल तर ते आपल्या धंद्यात उघडेल की. ती कोडी आणि लाटरी आपल्या उपयोगाची नाही. अरे साऱ्या शहरातली रद्दी फुकट मिळाली तरी 3,000 रुपये सुद्धा सुटायचे नाहीत तुला. हा बस बघूया तर काय भानगड आहे. बसायला वेळ नाही मला. 10:30 वाजले. मला कोर्टात गेलं पाहिजे ना. ती केस आहे बाबा. नसतं झेंगट लावून घेतलंच बघ. आता काय करायचं, केलं ते निस्तरायला नको. अण्णा 200 घातली बघ. बरोबर. रद्दी देता का रद्दी? अण्णा, शिदबाच्या नावाला पाठवत एक चौक. लहानपणापासून नशिबान आहे. असं? हो. मग आता असं आपण करूया, निंबळ्या शब्दाची चौकून निंबळ्या नावावर पाठवूया. हो. अरे एखाद्याचे तर नशीब उघडल. उघडल तर. बरं अण्णा, जातो धन्यवाद. बरोबर. बाई, आता तुम्हाला काही सांगायचं असलं तर सांगा. न्यायाधीश महाराज, मी त्या मुलीच्या हातातील बांगड्या चोरल्या. ही गोष्ट खरी आहे. मला गुन्हा मान्य आहे, पण मी काय करू? मी अनाथ विधवा आहे. बेकारीमुळे रोजच्या अन्नाला सुद्धा मी महाग झाले. भाड्याला पैसे नाहीत म्हणून घर मालक छळू लागला. कुणाचीही मदत मिळेनाशी झाली. उलट लोक माझ्याकडे वाकड्या दृष्टीने पाहू लागले. आब्रू सांभाळून जगात जगणं कठीण झालं. म्हणून वेश्या होण्याच्या ऐवजी मी चोर झाले. पोटाला जर पोटभर अन्न मिळालं तर जन्मभर तुरुंगात राहण्याची माझी तयारी आहे. पटेवाला, केस आपण उद्या चालू. चला येऊन चला.
तरी आता आपली केस निघेल की नाही? माझा धंदा बुडतोय. असा काय मोठा लाखाचा धंदा लागून गेलाय तुझा? पुढून चालून रद्दीवाला. अहो पण मला तर Now case number 230/50, Abdul Hamid Abdul Latif. in this case, Your Honor, after the business. अरे गाडी आली, चिक्कीची गाडी आली. अरे मजा आहे रे बाबा. तर काही विचारू नका. आली आली रे गाडी, माझी चिक्कीची गाडी. आली आली रे गाडी, ही माझी चिक्कीची गाडी. तो सायकल वाले, अरे चिक्कीचं खाऊन बघा काय मजा येतोय. तो बोकडाची दाढी बघा माकडाच्या खोडी. अरे बोकडाची दाढी बघा माकडाच्या खोडी. तिळगुळाची वडी घ्या, किंमत तिची फार थोडी थोडी. आली रे गाडी, ही माझी चिक्कीची गाडी. ही आली आली रे गाडी, ही माझी चिक्कीची गाडी. ओ ताई साहेब, चिक्कीचं खाऊन जा. राजा खाईल नक्की माझी राजगिऱ्याची चिक्की. राजा खाईल नक्की माझी राजगिऱ्याची चिक्की. एक आणा काढी, अरे एक आणा काढी बाबा. आण्याला दिली एक जोडी. आली रे गाडी, ही माझी चिक्कीची गाडी. ही आली आली रे गाडी, ही माझी चिक्कीची गाडी. ओ टांगेवाले, खाऊन तर जा. बघा बघा. बदामाचा मेवा सांज सकाळी खावा. बदामाचा मेवा माझा सांज सकाळी खावा. जोर बैठक काढी, अरे जोर बैठक काढी. मग फिरव करेलीची जोडी. आली आली रे गाडी, ही माझी चिक्कीची गाडी. ही आली आली रे माझी चिक्कीची गाडी. आली आली बघा, आली साहेब. हो आली आली. रेवडी फार झकास वरती गुलाबाचा वास. रेवडी फार झकास वरती गुलाबाचा वास. अरे चाखून बघा थोडी, चाखून बघा थोडी. आता रीती होईल बघा गाडी. आली आली रे गाडी, ही माझी चिक्कीची गाडी. ही आली आली रे गाडी, ही माझी चिक्कीची गाडी. ओ अरे थोडी राहिली चिक्की घ्या पलवान. काय आज कडं पटकवणार वाटतं. आली आली रे गाडी, ही आली आली रे गाडी. ही आली गाडी. आली आली रे गाडी, ही आली आली रे गाडी. ही आली गाडी. बाबा बोकडाची दाढी, बाबा बोकडाची दाढी. आली गाडी. बाबा बोकडाची दाढी, बाबा बोकडाची दाढी. आली गाडी. तिळगुळाची वडी घ्या वडी, किंमत फार थोडी. आणायला दिली जोडी. एक आणा काढी बघा चिक्कीची गोडी. चाखून बघा थोडी. अहोया अहोया रीती होईल ही गाडी. हो या. मुलांना असला विकत घेऊन खायची सवय नाही पोरी. यांना आजारी पडतील ती. शाळेच्या आसपास हिंडण्याची बंदी करा फेरीवाल्यांना. हे फेरीवाला, हे फेरीवाला, चल जा इथून. इथं विकायचं नाही. हे करा रे, तुमका दे. चला. अहो पण मास्तर, जा म्हणतो ना. इकडे काय पाहता? चला, पकडा गाडी तुमची. चला रे. या. चला. बाबूराव कासुटे, तुळजाबाई कोंब, भानराव माने, देशपांडे वकील, देशपांडे वकील. ज्ञानोरामा बोराटे, 252/62. आरोपी बोराट, तू तुझ्या बायका मुलांना ठार मारण्याच्या हेतूने नदीत ढकलून बुडवण्याचा प्रयत्न केलास
असा पुरावा फिर्यादी पक्षानं पुढे आणला आहे. या पुराव्याबाबत तुला काही सांगायचं आहे? खरंच आहे ते साहेब. आम्ही 4 वर्ष संसार केला. आम्हाला 2 मुलं झाली. आम्ही नवरा बायको कशी बशी जगत होतो. मुलं झाल्यानंतर तेही कठीण झालं. उपवास करायला लागले. पैसा मिळेना, काम मिळेना. या साऱ्या जादाचा निकाल एकदम लावून टाकावा म्हणून मी साऱ्यालाच बुडवणार होतो. आणि मग मी स्वतः मरणार होतो. आपण उगीच त्या सायकल चोरावर खटला भरला. का? त्या बाईने केलेली बांगड्यांची चोरी, बोराट्यांनी आपल्या बायका मुलांना बुडवण्याचा केलेला प्रयत्न, या सगळ्या गुन्ह्यांच्या मुळाशी पैसा. ज्याला त्याला पैसा पाहिजे, दुसरं काय. दर नको. पैशासाठी चोरी, पैशासाठी बायका मुलांचे खून. पैसा पैसा पैसा. आंधळ्याला पैसा द्या बाबा. गरीबावर दया करा माय बाप. बाबा उपाशी आहे बाबा. बाबासाहेब कोणीतरी द्या बाबा. बाबा 1 पैसा द्या बाबा. अरे या कोणी सुटला तोंडाला पाणी, मेरी चिके गोटाणी. अरे मिठाइयों की रानी, बुटा खाए पाय जवानी. अहो पोरानं चिक्की तर घेऊन या. बर. एक 4 आण्याची चिक्की द्या बाबा. देतो. हा ठीक आहे. आले गाडी, चिकीची गाडी. पैसे परत द्या की दादा. हा अरे रुपया दिला नाही का तू? ठीक आहे, 12 आणे मोजून घ्या. 1, 2, 3, 12. हा ठीक. अरे अच्छा, तुला दिसतंय की आलं? आजकाल जगात कुणाला दिसतंय बाबा? हा? आंधळ्याला द्या माय बाप. बाबा गरीबावर दया करा बाबा. बाबा गरीबावर दया करा बाबा. चिके. बाबा काय बाळ? खाऊ. पैसा? पैसा नाही माझ्याकडं. हे तयार करायला मला पैसे पाहिजेत बाळ. मला फार भूक लागली, थोडं तरी द्या. घे चिके. पैसा सुद्धा भोसले. जी सर. हा मी सांगतो ते म्हण. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. खोटं कसं सांगेन मी? देवा शपथ खरं ते सांगेन. खोटं सांगणार नाही म्हण. पण मी आयुष्यात कधीच खोटं बोलू नये साहेब. अरे बाबा खोटं सांगणार नाही असं म्हण. बर, खोटं सांगणार नाही. सायकल चोर जोराने सायकाच्या बाजूला येत होता. त्याच्या मागून लोक चोर चोर पकडा पकडा असं ओरडत धावत येत होते. मी त्याला पकडला. तो गयावया करू लागला. म्हणाला, मला सोडा, मी चोर नाही. माझी बायको मरणाच्या दारात आहे, मला सोडा. मला त्याची कीव आली. मी त्याला सोडणार इतक्या सायकलच्या मालकाने येऊन त्याला धरलं आणि पोलीसच्या हवाली केलं. पोलिसांनी मला पकडलं. साहेब मी ती सायकल चोरली. माझ्या बायकोला पुरे 9 महिने भरले होते. तिची तकमक सुरू झाली म्हणून मी तिला बाळंतपणाच्या दवाखान्यात घेऊन गेलो. पण माझ्याजवळ पैसे नव्हते म्हणून तिला दवाखान्यात घेतलं नाही. पैसे आणण्याकरता मी बाहेर पडलो. माझ्या छोट्या मुलीला रस्त्यात सोडून मला रस्त्यात पहिली दिसलेली वस्तू ती सायकल उचलून मी पळत सुटलो. पण लोकांनी मला पकडलं. पैशाच्या अभावी माझी बायको रस्त्यावर तडफडून गेली आणि तिच्या बरोबरच तिचं नुकतंच जगलेलं पोर सुद्धा.
सरकारने सोडून द्यावं बिचारांना. त्याच्या बोलण्याला पागल असतो. अरे फार नाटके असतात हे लोक. काळीच फाटल्याचं नाटक. अरे हेच तर त्यांचं भांडवल. मला नाही वाटत. तुझ्या माझ्या वाट्याचा काही प्रश्न नाही. सरकारने मॅजिस्ट्रेट नेमला त्यासाठी. उद्या निकाल लागेल. हो. आरोपी विनायक शिवराम गोरे, तुझा हा पहिलाच गुन्हा असला तरी सरकारी वकिलांच्या विनंतीकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. आजकाल असले गुन्हे फार वाढले आहेत. नागरिकांच्या मालमत्तेची सुरक्षितता धोक्यात आहे. लोकांना दहशत बसावी व सायकल चोरीसारखे गुन्हे वरचेवर होऊ नयेत म्हणून मी तुला 2 महिने सक्त मजुरीची शिक्षा फरमावतो. 2 महिने? बघ माझी पोरगी. दगडू खशावा बेरड. छान झाली. चांगली शिक्षा झाली त्याला. नाहीतरी आजकाल सायकलचे गुन्हे फारच वाढायला लागले. चांगली अद्दल घडली लेखाला. नाही नाही मग मरा. माफ कर. माझ्यामुळे तुला काय मास्तरीन बाय. या काका बसा. आता या म्हणताय. इन्स्पेक्टर साहेबा पुढे वळख देखील दाखवली नाहीत तुम्ही. पोझिशन बिघडली असती. मास्तरनी ना चिकीवाल्याशी कसं बोलायचं. तसं नाही काका. नाही कसं तसं तसं. हा हे काय. शाळेत टॉफीच वाटल्या आज. हा अहो ही माझीच चिकी. मंडईतल्या उस्मानानं फक्त बेगड लावलंय तितकं. शाळेपुढे चिकी विकायला बनली आणि हे वाटलं होय. काय दुनिया ढोंगाची आहे बघा. वरना फक्त कपडा असलं पाहिजे चांगलं आत काही का असना. तंबाखू दिसत नाही यात. तंबाखू सोडली बाबांनी. मी सांगितलं त्यांना. तंबाखूत निकोटीन नावाचं विष असतं. छट. माझा बा 100 वर्षाचा होऊन मेला. त्यातली 90 वर्ष तो तंबाखू खात होता. पुस्तकात शहाणपण असतं त्याच्यावर विश्वास नाही मला. हो काय शहाणपणा असेल तो सगळं चिक्की करण्यात आणि विकण्यात. अगं तसं कुठं म्हणतोय मी. विद्वान माणसं लिहितात छापतात म्हणून ती रद्दी एकूण 4 पैसे मिळतात तुझ्या बाबा. पैसे मिळवण्याशिवाय दुसरं काही नसतंच का जगात. पैसा इतकं मोठं हाय काय दुनियेत. हा तुम्ही मात्र सुद्धा पगार वाढवा म्हणून संप केला होता. तुझा तो श्रीपत मास्त्रच पुढारी होता की. या रद्दीत वाचलं होती मी त्याचं नाव. रद्दी? अगं कालच्या वर्तमानपत्राला आज रद्दी म्हणतात. बाकी तुझा तो श्रीपती मास्तर हाय फार हुशार. सगळ्यात भडाभड बोलला जवाहरलाल नेहरू सारखा. तुम्ही कुठे ऐकलं नेहरूंचं भाषण. गेल्या साली कालीच्या मैदानावर 11 रुपयाची चिकी खपली माझी. एवढी गर्दी. तुझ्या त्या श्रीपती मास्तराच्या भाषणालाही 6 रुपयाची खपली की. छान. म्हणजे चिक्की किती खपली त्यावर व्याख्याची किंमत ठरवता तुम्ही. सरोज सरोज. हा सरोज. मला सरज म्हणतात ते. त्यांना सरस्वती हे जुनं नाव आवडत नाही म्हणून सरस्वतीच्या ऐवजी सरोज म्हणतात. हो हो म्हणजे चिक्कीची टॉफी. बाबा कुठे तुझे. यायला पाहिजे होतं एवढ्यात. कुठेतरी रद्दी रद्दी ओरडत हिंडत असेल रस्त्यात. म्हातारपणी हा असला धंदा करू नये तुझ्या वडिलांनी. सरोज का. कसला दारोदार फिरायचा धंदा. हो म्हणजे पोझिशन बाद होते म्हणून. आपण त्यांची मुलगी नाही का कमवीत आता. अहो किती झालं तरी लेख परक्याचं धर. उद्या ती तुमची झाली मग म्हाताऱ्याला कोण विचारते. सरोज आपल्या लग्नाबद्दल ह्यानं कोणी सांगितलं. अहो तिनं नव तुमच्या सासऱ्यानं. त्यानं मी लहानपणापासून भाऊपणानं वागत आलोय मास्तर. हो. हा आज बरा हार घातलाय का आईच्या तस्वीरीला. आज मातृदिन. दुपारी नाही का शाळेत सभा झाली. हेच बोलले सभेत छान. आईची थोरवी सांगितली त्यांनी.
हा ती सुद्धा सांगायला लागते नाही का? सरोज, दुपारच्या भाषणातली माझी सहस्फूर्त कविता संध्याकाळला छापली देखील. अय्या खरंच? बघू बघू. थांब, मीच वाचून दाखवतो. गगनाचे विशालत्व, गंगेचे शुचित्व, अनंताचे अरूपपण, साकारते दुग्ध होऊन जिच्या संपुटी, तिथे काय सांगू महत्व महत्त्व, सृष्टी सृजकांचे उच्चत्व, तेवढेच थोर मातृत्व, निसर्गाची रमणीयता, रत्नाकराची धनिकता, मातृत्वाची महनीयता वर्णावी किती, शब्दाच्या सामर्थ्याचे पंख थिटे आहे, मातेच्या उत्तंगत्वाच्या पदांगुलाचाही स्पर्श दुर्लभ आहे शब्दांना. वा 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 वा, किती नवे नवे शब्द येतात हो मास्तर तुम्हाला. मास्तर, मी कोड्याच्या एका शब्दात आडलोय. उभा 8. बहुतेक तरुण युवतींचे म्हणजे तरुण पोरींचे नाही का मास्तर, हे चोरण्याचा प्रयत्न करतात. अण्णा भेळचं म्हणणं आहे की इथं 2 शब्द बसतात, चित्त आणि वित्त. वित्त म्हणजे पैका, ते चोरणार. चित्त कोण चोरतय? आता तुम्हीच बघा की कमावती बायकोच पटकावली की नाही. सरोज, मला तुझ्याशी काही खाजगी बोलायचं होतं, पण मी जातो. अहो तुम्ही कशाला, मीच जातो. पण मी कोणी परका नाही आहे श्रीपत मास्तर. काय तुझा काका, कसली माणसे, काय होणार देशाचं कुणास ठाऊक. झाली देशाची चिंता सुरू. अरे हो, बरी आठवण केलीस. माझ्या पेठेतले लोक मला निवडणुकीला उभं राहण्यासाठी आग्रह करतायत. खरंच? मग राहा ना. पण पैसे कुठून आणू? नुसत्या व्याख्यानांनी मतदारांची मनं जिंकाल तुम्ही. मन जिंकीन ग, पण मत जिंकायला पैसे लागतात. किती लागते? 3000 रुपये. तुझे बाबा देऊ शकतील? बाबा? रत्ती विकणारा सासरा एवढा हुंडा कसा देऊ शकेल? मग काय करायचं? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. काय झालं बाबा? काही नाही. कोर्टाचा निकाल ऐकल्यापासून आता पायातनं वारच केल्यासारखं झालंय माझ्या. तो माणूस सारखा डोळ्यासमोर दिसतोय. कोण माणूस? कसलं कोर्ट? मास्तर साहेब, मी बघितलंच नाही तुम्हाला. बस ना. असू दे असू दे, पण खटला कसला म्हणाला? एकाला सायकल चोरताना पकडून दिला होता बाबांनी. मग बरोबर केलं. भुरट्या चोऱ्या फार व्हायला लागल्या हल्ली. काम धंदा करून जगायला काय ठास झाली आराम करा ना. कामधंदा सगळ्यांनाच मिळत नाही मास्तर, आणि मिळाला तरी त्यात भागत नाही. आता आमचंच बघा ना, आम्ही दोघंही राबतो. कशी बशी हाता तोंडाला गाठ. बरं तसं व्यसन म्हणावं तर तेही नाही. तंबाखू सुद्धा सोडली. नाहीतरी तंबाखूचं व्यसन गलिच्छच. व्यसन सगळीच गलिच्छ. पण म्हटलं तेवढाच 1 रुपया वाचला तर एखाद्या भिकाऱ्याचं पोट भरेल. हा, हे तत्वज्ञान मात्र चूक आहे. अशानं भिकाऱ्यांना आयदी बनवतो आपण. माणूस उगीच भीक मागत नाही मास्तर. चोरी, भीक या सगळ्यांची आई भूक. अज्ञान नका होईना, पण एखादा अबाधित सत्य बोललात आपण. याला उपाय एकच, सार्वत्रिक उठाव करून आर्थिक विषमतेच्या मुळावरच घाव घातला पाहिजे. ते काही समजत नाही आपल्याला. मी म्हणतो आपल्याच घासातला एक घास भुकेल्याच्या मुखी घालावा. थेंबा थेंबानं का होईना, पाणी टाकलं म्हणजे विजेल ही आग. उगीच भडकवून काय करायची. देवते
बाबा मला एक भाकरीचा तुकडा घालता. अरे रे पांडुरंगा, आपण लिहिणाऱ्याला बनवासी केलंस आणि म्हणणाऱ्याला पण बनवासी करतोस. चल चल बा, चल माझ्या बरोबर, चल माझ्या बरोबर. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आज फार पैसे मोजता अण्णा. होते नव्हते तेवढे पोस्टातनं काढून आणले बाबा. का? काल शिदबानं मोठ्या काकुळतीने 1000 रुपये मागितले. शिदबानं कर्ज मागितलं? मला नाही सांगितलं त्याने. कर्ज कसलं? नडी अडचणीला. तर एवढी कसली अडचण पडली त्याला? कारवाला हा अण्णा भेळवाला कोण? हा 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 मी. शिदबा रद्दीवाला कोण आहे तुमच्याकडं? का? तार आहे त्याची. हा? काय? सही करायच्यावर सही? 17 नंबर अशी. हा इथे या इथे. काल कर्ज मागितला, आज तार आली. काय भानगड आहे? आता ही वाचणार कोण? हो. मास्तर, अहो मास्तर, मास्तर, अहो मास्तर. मास्तर हा एवढी तार वाचून दाखवा मास्तर. मला वेळ नाही. ऐका तुम्ही. होय, शिक्षण संघाची मीटिंग आहे, आधीच उशीर झाला मला. शिदबाकडे आज जेवायला जाणार होता ना तुम्ही? लता सांगत होती. छेट, तो म्हातारा येऊन रडायला लागला, त्याची पीडा नको म्हणून येतो म्हटलं. पण एवढी तार वाचून दाखवा ना मास्तर, मेहरबानी करून. वाचा ना, कटकट आहे वाचून. अरे बाप, शिदबादाला भवसागरच्या कोणाचं पहिलं बक्षीस मिळालं. हा तुम्ही कुठे निघालात मास्तर? मला आता वेळ नाही, मी शिदबादाच्या घरी चाललो. हा पण तुम्ही जाणार होतात ना? हा तुमची मीटिंग. आता शिदबाला किती पैसे मिळणार? हे 30,000 रुपये. 30,000. 30,000. 30,000. मग मी घरी जातो. आज तुझी चिक्की लागली की त्याची. चिक्की आज फुकट लावली. लवकर या, लवकर या. आया या, पाया या, बाबा या, दादा या. चिक्की घ्या, चिक्की घ्या. थांबा थांबा, गडबड करू नका. आज आमच्या शिदबाला 30,000चा इनाम मिळालाय. घ्या. मला खा, गाडी खा, बोकड खा, माकड खा, सर्व खा. अरे अरे काय? हे, या. कॉंग्रॅच्युलेशन सरस सरस सरस. कॉंग्रॅच्युलेशन सरस, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. अहो, पण झालं काय? ही तार वाच. अय्या, बाबाला 30,000 रुपये मिळाले. होय. बाबा 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 कुठे आहेत? मला काय माहिती तुझे बाबा कुठे आहेत? काका, संभा काका, संभा काका, संभा काका. येणार नव्हता का? आता कुठे गेली तुमची मीटिंग? काम करीत काम का? काका, आधी बाबाला अगं, एवढी घाई का? अगं, काका, आधी. अरे कुठं होतास? तुला हुडकायला निघालो होतो का? आणि काय श्रीपती मास्तर जेवायला? श्रीपती मास्तर काय, पण आता कलेक्टर देखील येईल तुझ्याकडे जेवायला. कोड्या 30,000चं बक्षीस मिळालंय तुला. 30,000 रुपये. बाबा, 30,000 रुपये मिळाले तुम्हाला. मला काय देणार? 30,000. सांगा ना, मला काय देणार? ही कमाई आपली नाही बाळ. वा, कमाई नाही तर काय. बुद्धिपणा लावून तुम्ही कोडं सोडवलं, तुम्हाला बक्षीस मिळालं. बुद्धी कुठून आणू मी? त्या संभानी अण्णांनी काहीतरी घोटाळा केला आणि हे माझ्या नशिबी आलं. खरं म्हणजे हे पैसे त्यांना मिळायला पाहिजे. भले तुकाराम महाराज, अरे नशीब की बात है ये. तुझं नशीब माझ्या कपाळावर उमटल कसं? हा, या रेगा ब्रह्मदेवाने मारलेले असतात. तुझं नशीब आम्ही नाही घेणार बघ. हा, चुकीची कोळी तेवढी नेमकी आमच्या नावावर कशी गेली? तुझ्या नावावर बरोबर तेच गेलं. हो, तू भाग्याचा आहे, पुण्यवान आहे. वा, ही निष्ठा, ही श्रद्धा, ही माणुसकी. यानं घोटाळा होतो बघा मास्तर. एकासारखे एक पुष्कळ शब्द येतात तुम्हाला. आमचं बक्षीस यातच गेलं. 6-7 चुक्या निघाल्या. बाबा, तुम्ही गप्प का?
30,000 रुपये मिळालेत आपल्याला. हो ना, आता आपण सुखात राहू शकतो, वाटेल ते खरेदी करू शकतो. शिदबा, मी सांगतो तुला, गावाकडे मळ घ्यायचे का? कशाला? अरे पिकविल तो झुकविल असा काळ आलाय. गावाकडच्या रामजी भोसल्यानं मोटर घेतली. छे छे, शेतीत राबणूक फार, ती दगदग सोसवणार नाही बाबासाहेबांना. ऊन पाऊस वारा, रद्दीचा धंदा सावलीतच चाललाय वाटतंय. ते काय नाही, यापुढं बाबासाहेबांनी धंदा करायचा नाही. एक मोटर घ्यायची, हं, 12-15 हजारात मिळेल. आपल्या चेअरमन साहेबाची आहे ना तशी. हा, अगदी तशी. खरंच मोटर घ्यायची ना बाबा? आणखीन त्या मोटरीतून आपल्याला काश्मीरला येते नाही सरस? बाबा येतील. नाही नाही, त्यांना आपण हरिद्वार, बनारस, काशी विश्वेश्वर इकडे तिकडे यात्रेला पाठवून देऊ. हा? शिदबा, एवढे फोनोग्राफ वाचतायत आणि तुझ्या तोंडाला कुलूप का? हा? हा? डोळ्यात पाणी? बाबा काय झालं? सरोज, अतिशय आनंदाचा किंवा दुःखाचा असा झटका बसतो माणसाला. मी डॉक्टरांना घेऊन येतो. मास्तर, मला काही झालं नाही. सर, देवापुर निरंजनराव. नावडे जे चित्ता तेची होसी पुरविता, कार्य पुरवली पाठी माझी केली जीवेसाठी. न करावा संग वाटे दुराभावे जग, सेवावा एकांत वाटे न बोलावी मात. जन धन तन वाटे लेखावे पमन, तुका म्हणे सत्ता हाती तुझ्या पंढरीनाथा. पांडुरंगा पांडुरंगा. का का म्हणजे काया आणि मा म्हणजे माया, हे दोन्ही शब्द बरोबर बसतात. पण आता काय लिहू? दोघांची वेळ द्या. चले गे, चल. असं चिडता नाही गिरायकावर. चल. काया 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 माया का. अरे शिकवा, मोठा वेळेवर आवाज पड. सांग, एक शब्द सांग. सांग. तुला शब्द विचारतो. एकदा शब्द कोणात टाकून माझ्या मनाची शांती नाहीशी केली, परत कशाला मला या खोड्यात घालतो? घे घे रूप. ते तुझे आहेत, तुझे आहेत, ते तुझ्या मेहनतीचे, तुझ्या मेहनतीचे. अरे 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 मेहनत कसली, नशिबाचे खेळ आहेत बाबा हे. माझं कोडं बरोबर असतं तर मला मिळालं असतं. अरे हे सांगून सांगून मला वेळ लागायची पाळी आली. पण ह्याच्या टाळक्यात काही शिरत नाही. टाळक्यात काय शिरणार? दगड. बसल्या बसल्या तुम्ही दोघांनी भानगड केलीत आणि मला माया जहाज गुटफटलं. सांभाळा सांभाळा, चाललो मी. चाललाच कुठं? हा, हे तुझे आहे, तुला नेलेच पाहिजे. हो, हे जग तरी कसं लबाड आहे. 1000 जणांना लुबाडून एकाची फर करते. पण लक्षात ठेवा, तुम्ही दोघांनी जर पैसे घेतले नाहीत तर मी ते गोरगरिबांना वाटून टाकेन. बरे बरे. आता काय करावं ह्या वेड्याला? हे छान आहे. ठीक आहे, हे पहा असं. हे नको, ही फार मोठी आहे बाई. हे पहा. ठीक आहे, फारच लहान आहे ती. स्टँडर्ड भेंगाळ. हे पहा, फार सुटसुटीत आहे. खरंच हे छान आहे, पण किंमत असेल 12-13 हजार. बाबा, आपण भेंगाट घेऊया ना? व्यांगार म्हणजे? भेंगाट मोटार. मोटार? मोटार घेऊन आपल्याला काय करायचंय भिकाऱ्याला? भिकारी? आता आपल्याला भिकारी कोण म्हणेल? आता आपण सहज मोटार घेऊ शकू. आणि मोटर घेऊन त्यातनं रद्दी विकू? धंदा कशाला करायला पाहिजे आता? मग पोटाला कोण घालील माझ्या आणि या लेकराच्या?
लग्न झाल्यावर तू जाशील आपल्या सासू निघून. पण आता त्याची चिंता कशाला? 30,000 आपणा चौघांना मजेत राहता येईल. त्या पैशात कित्येक भुकेल्यांच्या पोटात घास घालता येईल मला. म्हणजे 30,000 रुपये वाटून टाकणार की काय तुम्ही? बाबासाहेब, तुम्ही थोडी विश्रांती घ्या. बसा बसा बसा. बसून कसं चालेल बाबा? पोरगी झोपली म्हणून माघारी आलो. धंदा केला पाहिजे. परत रद्दी घ्यायला जाणार की काय तुम्ही? हा काय वेडेपणा आहे बाबासाहेब? हो, वेडच लागणार आहे मला. अरे हे 30,000 म्हणजे वनवासात द्रौपदीची थाळी दिली आहे देवानं. 1000 ऋषीची पंगत उठवणार आहे मी, आणि तुम्ही काय हे मोटार बिटार घेऊन बसलाय. म्हणजे हे पैसे दान धर्मात संपवणार की काय तुम्ही? अरे सरकारी कोठार लुटली होती दामाजीनं. हा पैसा तर हकनाक झालाय माझा. भाकरीसाठी रस्तोरस्ती माणसं तडफडतायत, त्यांना घास घालणार आहे मी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा. तुकोबांनी सांगितलंय. साधू व्हायचंय तुम्हाला? साधू? त्यांच्या पायाची धूळ मी. तुकाराम बिकाराम सगळी अडाणी माणसं होती. त्यांचं सगळंच ऐकलं तर जगात जगता येणार नाही. तुकाराम अडाणी तर आम्ही 7 अडाणी. आमचा शहाणा तो, तुमच्यापेक्षा तो आमच्या जवळचा नातला. त्यांनी जे काय लिहिलं ती रद्दी. आपण तसं वागावं म्हणून त्यांनी लिहिलं. आपण आम्ही तसं वागणार. हा शुद्ध गाढवपणा आहे. आयुष्यात एवढा आनंद घेण्याची संधी आली असताना आनंद? कोर्टात गेला नाहीत कधी तुम्ही मास्तर? माणसांची भूत झालेली बघितली नाहीत तुम्ही कधी? बायका पोराच्या पोटात अन्न पडावं म्हणून चोरी करणारी माणसं दिसली नाहीत तुम्हाला? ही पोर अशी वनवासी का झाली? हिच्या बापाकडे अन्न नव्हतं, माहिती आहे तुम्हाला? ही दुबळी भावना प्रधान वृत्ती झाली. त्यासाठी जनतेची संघटना करून बंद केलं पाहिजे, क्रांती केली पाहिजे. करा. कोणी हात धरलेत तुमचे? 30,000 किती दारिद्र्य नष्ट करणार तुम्ही? त्यापेक्षा स्वतःचा जावई सुखी करा. ह्याच पैशाचं भांडवल घालून चांगला मानाचा धंदा करा. 30,000चे लाख उभे करता येतील. आणि त्या लाखाचं काय करायचं? छापखाना घेता येईल. बोलता बोलता लाखाचे 4 लाख होतील. आणि ते 4 लाख ओरडून विचारतील, नवा जुगार कोणता? धंदा म्हणजे जुगार? कष्टानं करतात तो धंदा, पैशानं खेळतात तो जुगार. छे, अहो धंदा करून लखपती झाला तर थोर म्हणून ओळखतील लोक तुम्हाला, चरित्र छापतील तुमचं. असली 56 चरित्र आहेत या रद्दीत. मी आहे तोच बरा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. रागवलात? वेड्यावर काय रागवायचे? कोण वेड? शंकाच नाही, तुझ्या बापाला वेळ लागले, डोकं फिरलंय त्याचं. खरंच बाबांना वेड लागलं? वेडच लागले. आली मोड बरोबर. हा बरोबर. दादा मला दादा त्याला नका देऊ. चांगला विड्या बांधत होता. आला इथे जास्त पैसे मिळतात म्हणून. अल्लाह तेरा भला करे बाबा. दादा अल्लाह तेरा भला करे बाबा. भिकाऱ्याला जास्त पैसे मिळतात. मला दे, मला दे. अल्लाह तेरा भला करे बाबा. मला कालपासून अल्लाह तेरा भला करे देतो देतो. अरे अरे, या गरीबांना मारू नको. हे गरीब हे खोटे भिकारी आहेत. भीक मागणाऱ्याचा धंदा आहे. धंदा? हो, या आंधळ्याला रुपया दिला तू. रुपया? हे बघ, त्याने डोळे उघडले. पाहिलाच किती बदमाश आहे. जातो की नाही? हे बघ, पाहिलाच? हे बघ, आणि हे पहा. किती ढोंगी आहे ती. अरे देवानं यांना तुझ्या मायासारखंच घडवलंय. खरंच
भीक मागायचा धंदाच केला की रे या लोकांनी. अरे संभा, हे रुपये घेऊन तू जरा घरी जा. हं? आणि तू कुठे निघालास? मी जरा त्या पुस्तकाच्या दुकानात जाऊन येतो. बर, बरीच रद्दी साखी म्हणाला तो. चल दोस्त चल. धर्माच्या कामात आडवा आलास वाटतो का केलं तुझं? अरे जातो का नाही का मोर तू सगळं. आलास ये. काढलीच रद्दी दादा? हो ती पा घे घे. तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी, महाभारत, तुळशी रामायण, अहो ही सगळी संतांची पुस्तकं रद्दीत घालणार तुम्ही? असली पुस्तकं सध्या दुकानात खपत नाहीत. अरे तुझ्या रद्दीत तरी खपतात का बघ. सध्या हे असल्या पुस्तकांना मागणी आहे. म्हणजे प्रेमकथा, रहस्यकथा, आपलं हे पहिलं प्रेम, समाज स्वास्थ्य, शाबास बाबूराव, तरुण तरुणींचे प्रश्न, असल्या पुस्तकांची सध्या गिऱ्हाईकांना गरज आहे. मग ही सगळी पुस्तकं रद्दी म्हणून नेऊ मी? ने माझ्या कल्पनेप्रमाणे हे त्यांचं वेळच असावं. किती 30,000 रुपये मिळाले म्हणतात त्यांना. हो, पण सारे पैसे भिकाऱ्यांना वाटच सुटले. या प्रकाराला डॉक्टर फिलिप्सनी मोनोमेनिया म्हटलंय. औदार्य, साधुत्व असल्या अद्भुत गोष्टी साध्य करण्याचा माणसाला झटका येतो. हो तेच ते. पण बरा होऊ शकेल ना हा रोग? सर्टनली. अहो एकदा बरे झाले की आपले सासरे भिकारीची सावली देखील नाही घेणार बघा अंगावर. मग ठीक आहे. नाही तर मला मोठं भीषण चित्र दिसते. त्यांचे सर्व पैसे भिकाऱ्यांना वाटून संपलेले आहेत आणि तेच भिकाऱ्यासारखे दुसऱ्या पुढे हात पसरत आहेत. छे डॉक्टर, काही काळजी करू नका. मी येतो आज संध्याकाळी तुमच्याकडे. ते घरी राहतील एवढी व्यवस्था करा म्हणजे झालं. हो हो मी संध्याकाळी बरोबर 5 वाजता येतो. बरोबर, मी तुमची वाट पाहतो. येतो डॉक्टर, नमस्कार. शिदवा भोसले, संध्याकाळी 5 वाजता. शिदवा रद्दीवाल्याची खोली हीच का? कोण तुम्ही? कोण तुम्ही? ऐकलं का? कोण तुम्ही? बसा खाली. आमच्याच घरात येऊन आम्हाला धमकी. बसा खाली. बसता की नाही? चोरी करायला असं पोट पाठवून घालू? चोरी भिकाऱ्याच्या तोंड आणायला लागले की काय? हं? मी चोर नाही. बघ, मी डॉक्टर आहे. डॉक्टर? डॉक्टर? कसला डॉक्टर? सगळ्या दुरुस्त करणारा? कोण आहे? अगं घरात चोर शिरलाय, इथंच कोणतो त्याला. पोलिसाची धगधग नको, शिक्षा भोगूनच जाऊ दे त्याला. एक्सक्यूज मी डॉक्टर, आम्ही जरा मीटिंगला गेलो होतो, तिकडेच उशीर झाला मला. सरोजिनी, हे आहेत वेडरचे डॉक्टर. मग इथं कशाला आला वेडा डॉक्टर? इथं कुणाला वेड लागले? अहो बाबांना का वेळाचा झटका आला? हा? कधी? त्याशिवाय का भिकाऱ्यांना पैसे वाटत सुटले? हा हा हा, हेच वेड होय. मग मी बघतो बरोबर. तुम्ही काय बघताय? हे वेड्यांचे डॉक्टर, ह्यांना वेड बरं करता येईल का तुम्हाला? वेडा की शाणा यातला फरक कळत नाही याला. हा काय वेड बरं करणार? माती? माफ करा डॉक्टर, माफ करतो.
पण यांच्यातही काही काय म्हणाला? नाही नाही काही नाही काही नाही मास्तर शिकवाला वेट ठरवून त्याचा पैसा पसायचा नाही तुम्हाला. हा काय मी त्याला वेळा ठरवतोय मग कशाला आणला तर आरशीवाला? शिकवात धोंडे मारतोय की भातात माती कालवतोय? तुम्ही 4 छापलेली बुकं वाचली असतील, पण उघड्या डोळ्याने दुनिया बघितली मी. हा मी बोललो नाही, पण पैसा आल्यापासून मुंगळा सोडत नाही ढेपीला. सरोज हा माझा अपमान आहे. छे, काय अनमॅनरली अनकल्चर्ड लोक आहेत हे. ह्यांना 30,000 रुपये बक्षीस कसं मिळतं कोण जाणे. मी आज 4 वर्ष कोडी सोडून पाठवतोय. 11च्या खाली चूक नाही. श्रीपतराव उगाच कशाला उरसफोड करता? हे लोक असेच मारायचे. हो मार, हो, चल, चल, हो मार, चल, चल. काय आहे? हा? अरे काय गडबड आहे रे? कोण होता? कुठला कोण होता? अत्तरवाला. बायका आलाय तुझ्या जवळ. आता बोर्ड जमायच्या शाळावर.